76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर भारताच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचं दर्शन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजवंदन. वायुसेनेच्या 40 लढाऊ विमानांची फ्लायपास्ट सलामी. राफेल विमानांचा व्हिक्टरी रोल. जॅग्वारचा अमृतकाल तर सुखोई पथकानं साकारला त्रिशूळ. कर्तव्य पथावर आज देशाच्या लष्करी सामर्थ्य आणि शौर्याचं दर्शन. निमलष्करी दलांच्या चित्तवेधक तर तिन्ही सैन्य दलाच्या रोमहर्षक कवायती. कर्तव्य पथावर तिन्ही सैन्य दलांकडून कवायतींसह शस्त्र सामर्थ्यांचं प्रदर्शन. वेगवेगळ्या विभागाच्या आणि राज्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्ररथांनी वाढवली प्रजासत्ताक सोहळ्याची रंगत. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सुसाट प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न सत्यात. मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडचं उद्घाटन. फडणवीसांनी स्वतः विंटेज कार चालवून केली कोस्टल रोडची सफर. तब्बल 5 तासांच्या विलंबनानंतर कर्नाक पुलाचा गर्डर लॉन्च. पहाटे 5:30ला संपणारा ब्लॉक 10:15ला संपला. सीएसएमटी पर्यंत धीम्या गतीनं लोकल आणि एक्सप्रेस वाहतूक सुरू. गरीब असल्यानं हिंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं. नरहरी झिरवाळांचं धक्कादायक वक्तव्य. मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विचारणार जाब तर गिरीश महाजनांचेही खडेबोल. संभाजीनगरच्या मुख्य सोहळ्यातही राजकीय मानापमान आणि आरोप प्रत्यारोप. खासदार घुमरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा चंद्रकांत खैरेंजवळ बसण्याचा नकार तर खैरेंचाही पलटवार. कर्णकर्कश व्हीआयपी सायरनसह बेदरकार गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरची पोलिसांनाच सस्पेंड करण्याची धमकी. संभाजीनगरच्या बेमुरवतखोर बिल्डरवर अखेर दखलपात्र गुन्हा. टोरेस घोटाळ्यात व्हिसल ब्लोअर असल्याचा दावा करणारा कंपनीचा सीईओ तौसिफ रियाजला अखेर बेड्या. घोटाळा उघडकीस आल्यापासून होता फरार. कंगनाचा इमर्जन्सी सिनेमा कोसळणं हीच इंदिरा गांधींची ताकद. संजय राऊतांचं रोखठोक टीकास्त्र तर 60 कोटींच्या इमर्जन्सीचा 9 दिवसात फक्त 15 कोटींचा गल्ला. महाराष्ट्रात गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराचा पहिला बळी. पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णाचा सोलापुरात मृत्यू. बाधित रुग्ण मूळ सोलापूरचाच असल्याची माहिती. जीबीएस बाधितांवर कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार. पुणे महानगरपालिका आयुक्तांची माहिती तर खासगी रुग्णालयाच्या बिल आकारणीवरही ठेवणार लक्ष. पुण्यातल्या 74 पैकी 14 जीबीएस बाधित व्हेंटिलेटरवर. पालकमंत्रीपदाच्या स्थगितीनंतरही शासकीय आदेशानुसार नाशिक आणि रायगडमध्ये ध्वजवंदन. नाशकात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि रायगडमध्ये महिला बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी फडकावला झेंडा. गांधी विचारांचा गोडवा निर्माण करणाऱ्या लातूर जिल्ह्यातल्या उजेड गावामध्ये महात्मा गांधींची यात्रा. 1952 पासून सुरू आहे आगळीवेगळी परंपरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.